Modi is a great man. That he loves Trump. Now, I don't know if the word love, I don't want you to take that any different. I don't want to destroy his political career. एप्स्टाइन फाइल्स में अभी और माल है, वो अभी रिलीज नहीं हुआ है, इसीलिए इस दबाव में आकर एप्स्टाइन फाइल्स में जो है जो पूरा देश जानना चाहता है, मगर अभी अमेरिका ने रिलीज नहीं किया है। और आप ये बात समझ लो, देश ये समझ ले कि प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज। Modi is a great man. That he loves Trump. Now, I don't know if the word love, I don't want you to take that any different. I don't want to destroy his political career, okay? एप्स्टाइन फाइल्स में अभी और माल है, वो अभी रिलीज नहीं हुआ है, इसीलिए इस दबाव में आकर एप्स्टाइन फाइल्स में जो है जो पूरा देश जानना चाहता है, मगर अभी अमेरिका ने रिलीज नहीं किया है। और आप ये बात समझ लो, देश ये समझ ले की प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज। सध्याच्या जागतिक आणि राजकीय राजकारणात काही विधाने मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये एक पत्रकार परिषदेत म्हटलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक महान व्यक्ती आहेत आणि ते ट्रम्प यांच्यावर प्रेम करतात, पण लव या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नये, कारण ते मोदींचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू इच्छित नाहीत। हे विधान हलक्या फुलक्या स्वरूपात केलं गेलं असलं तरी ते सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झालं आहे आणि काहींनी याला धमकी म्हणून देखील पाहिलं आहे। दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकतंच संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना आरोप केला की मोदी सध्या कॉम्प्रोमाइज झाले आहेत, ते दबावाखाली वावरत आहेत आणि त्या दबावामुळे देश बिघडण्याचं काम करत आहेत। त्यांनी विशेष उल्लेख केला की एप्स्टाइन फाइल्स मध्ये अजून बराच माल मसाला बाकी आहे, ज्यामुळे मोदींवर दबाव आहे। हे आरोप मुख्यत्वे अमेरिका भारत व्यापार कराराशी जोडले गेले असून अदानी प्रकरण आणि एप्स्टाइन फाइल्स हे दोन मुख्य दबाव बिंदू असल्याचं सांगितलं गेलं आहे। या दोन वेगळ्या विधानांमुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर या विषयाचा सखोल, निष्पक्ष आणि तथ्य आधारित विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तयार केला आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश लांडगे, आपण पाहत आहात वैचारिक आखाडा। सर्वात पहिला प्रश्न असा उभा राहतो की भारताची परराष्ट्र नीती खरोखरच स्वतंत्र आहे का? गेल्या काही वर्षात भारताने अमेरिकेसोबत संरक्षण, व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य वाढवलं असलं तरी अनेक निर्णयांमध्ये स्वायत्ततापेक्षा दबावाची छटा दिसत आहे, अशा टीका विरोधक करत आहेत। रशियन तेल खरेदी, चीन विरोधी धोरण आणि इंडो पॅसिफिक भागातील भूमिका या संदर्भात भारताने घेतलेली भूमिका कधी कधी संतुलित वाटते, परंतु अमेरिका आणि पाश्चिमात्य शक्तींशी जवळीक वाढवताना भारताच्या पारंपरिक गुटनिरपेक्ष धोरणाचा हळूहळू त्याग होत असल्याचा आरोपही केला जात आहे। ट्रम्प यांचे विधान हे केवळ विनोद नव्हते, तर त्यामागे भारतावर प्रभाव टाकण्याची मानसिकता दिसते, अशी टीका काही राजकीय विश्लेषक करत आहे। दुसरा आणि अधिक संवेदनशील मुद्दा म्हणजे कॉर्पोरेट आणि सत्तेचे नाते। मोठ्या उद्योग समूहांना प्राधान्य देणारे निर्णय, सार्वजनिक संपत्तीचे खासगीकरण आणि धोरणात्मक क्षेत्रातील काही मोजक्या कंपन्यांना लाभ मिळाल्याचे आरोप सतत होत आहेत। या पार्श्वभूमीवर अदानी समूहाशी संबंधित प्रकरणे वारंवार चर्चेत येत आहेत। विरोधकांचे म्हणणे असे आहे की सरकार आणि मोठे उद्योग यांच्यातील जवळीक ही केवळ आर्थिक नसून राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणारी आहे, त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तिसरा मुद्दा म्हणजे दबावाचे राजकारण। जागतिक स्तरावर गुप्त माहिती, आर्थिक व्यवहार आणि व्यक्तिगत संबंध याचा वापर दबावासाठी केला जात आहे। हे इतिहासात अनेकदा दिसले आहे। जेफ्री एप्स्टाइन प्रकरणाशी संबंधित फाईलचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी जे आरोप केले आहेत तो केवळ राजकीय नसून नैतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा म्हणून मांडला गेला आहे। जरी थेट पुरावा उपलब्ध नसला तरी अशा प्रकारचा आरोप होणं हीच एक मोठी चिंता मानली जात आहे, कारण एका देशाच्या सर्वोच्च नेतृत्वावर परदेशी प्रभावाचा संशय निर्माण होणं ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे। चौथा मुद्दा म्हणजे संसद आणि लोकशाही प्रक्रियेची हळूहळू दुर्बलता। विरोधकांचा आरोप असा आहे की मोठे निर्णय
संसदेत सखोल चर्चेशिवाय घेतले जात आहेत. कृषी कायदे, नोटबंदी आणि काही मोठे आर्थिक करार या संदर्भात व्यापक सल्लामसलत न केल्याची टीका करण्यात आलेली आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता कमी होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जर सरकार खरोखरच दबावाखाली असेल तर लोकशाही संस्थांना वळसा घालणं सोपं होत आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाचवा मुद्दा म्हणजे माध्यमांचे नियंत्रण आणि प्रतिमा निर्मिती. काही समीक्षकांचे मत असे आहे की सरकारने मजबूत प्रचार यंत्रणा उभी केली आहे, ज्यामुळे कठोर प्रश्न विचारणारे पत्रकार आणि माध्यमे बाजूला पडत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्याची मजबूत प्रतिमा तयार करणं आणि देशांतर्गत टीका दाबणं ही एकच रणनीती असल्याचा आरोप केला जात आहे. ट्रम्प आणि मोदी यांची सार्वजनिक कार्यक्रमातील मैत्रीपूर्ण प्रतिमा राजकीय ब्रँडचा भाग असल्याचं देखील म्हटलं जात आहे. सहावा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादाचा आहे. सरकारवर टीका झाली की राष्ट्रीय सुरक्षेचा किंवा देशभक्तीचा मुद्दा पुढे आणला जातो, अशी टीका अनेकदा केली जाते. त्यामुळे खरे प्रश्न बाजूला पडतात आणि विरोधकांवर देशद्रोहाचे आरोप लावले जातात. अशा वातावरणात दबाव, करार आणि परराष्ट्र धोरणाविषयी गंभीर चर्चा होऊ शकत नाही. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यास विरोधकांचं म्हणणं असं आहे की भारतात मजबूत, पारदर्शक आणि खरोखर स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची गरज आहे. कोणत्याही जागतिक शक्तीसमोर झुकणारं नेतृत्व लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे ट्रम्प यांचे विधान, राहुल गांधींचे आरोप, अडाणीचे प्रकरण आणि आंतरराष्ट्रीय करार या सर्व बाबींची सखोल चौकशी होणं हे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या चर्चेचा मुख्य संदेश असा आहे की कोणत्याही नेत्यावर टीका करणं हे लोकशाहीचं लक्षण आहे. प्रश्न विचारणं म्हणजे देशविरोधी भूमिका नव्हे, उलट पक्षी पारदर्शकता, जबाबदारी आणि राष्ट्रीय हित यासाठी ती आवश्यक असते. म्हणूनच सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तींना कठोर प्रश्न उपस्थित करणं ही लोकशाही मजबूत करण्याची प्रक्रिया मानली जाते. मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. नमस्कार, जय हिंद, जय संविधान.